समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा परिसरात मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 3 वाजताच्या दरम्यान नागपूरहून मुंबईकडे जाणारा एक ट्रक डिझेल पाईप तुटल्यामुळे रस्त्याच्या मधोमध अचानक बंद पडला. ट्रक चालकाने तातडीने मदतीसाठी समृद्धी महामार्गावरील यंत्रणा आणि वाहतूक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळेत कोणतीही मदत मिळाली नाही. या दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने बंद पडलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर सुमारे 1.5 ते 2 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विशेष म्हणजे अपघात घडल्यानंतरही मदत यंत्रणा सकाळी 6 वाजेपर्यंत घटनास्थळी पोहोचली नव्हती. विशेष म्हणजे जवळपास 3 तास कोणतीही तातडीची मदत उपलब्ध झाली नाही. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. आपत्कालीन मदत उशिरा का पोहोचते याबाबत प्रशासनाकडून उत्तराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघाताचा पुढील तपास महामार्ग पोलीस करीत आहेत.